तुमच्या इयत्ता 7वीच्या जनरल सायन्स या विषयाला सुरुवात करणार आहोत। हे आहे तुमचं इयत्ता 7वीचं विज्ञानाचं पुस्तक। इयत्ता 6वीला विज्ञानाचे जे संबोध तुम्ही शिकलायत ते यावर्षी उपयोगी येणार आहेत। चला सुरुवात करूया इयत्ता 7वीच्या विज्ञानाला। यावर्षी तुम्हाला एकूण 20 धड्यांचा अभ्यास करायचा आहे। त्यातला पहिला धडा आज आपण सुरू करतोय, ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन। चला सुरुवात करूया पहिल्या पाठाला, द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन। लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीवसृष्टी, ॲडॅप्टेशन्स म्हणजे अनुकूलन आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण। म्हणजे सजीवसृष्टी अनुकूलन कसं आणि वर्गीकरण का करावं लागतं या सर्व गोष्टींचा अभ्यास या लेसनमध्ये आज आपण करणार आहे। अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स, सम प्लांट्स grow in water, whereas some are to be found in deserts which have a scarcity of water. Some plants are found only in snowy regions. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in size. Like plants, animals too show diversity. Some are unicellular, others multicellular. Some are vertebrates, whereas others are invertebrates. This world is full of a variety of animals: aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerial, etc. These observations give rise to the question, how did this great diversity come into being? बघा, पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत। काही वनस्पतींना वेगवेगळ्या रंगांची फुलं आहेत। काही वनस्पती ह्या पाण्यात आढळतात, तुम्ही अनेक प्रकारच्या वनस्पती तशा पाहिल्याही असतील। दुसरीकडे काही वनस्पती ह्या ज्या ठिकाणी पाण्याची खूप भीषणता आहे, कमतरता आहे, दुर्भिक्ष आहे, अशा वाळवंटी प्रदेशात आढळतात। काही वनस्पती या सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्याशिवाय दिसत नाहीत, इतक्या छोट्या असतात, कॅनॉट बी सीन विदाऊट अ मायक्रोस्कोप। परंतु काही वनस्पती तर प्रचंड मोठ्या असतात। काही वनस्पती फक्त बर्फाळ प्रदेशातच आढळतात। जसं काही फळं ही काश्मीरमध्ये असतात जी आपल्याकडे येत नाहीत, आणि आपल्याकडची काही फळं ही काश्मीरमध्ये असत नाहीत। वातावरणाचा परिणाम एवढी गोष्ट आपण जाणतो। बऱ्याचशा प्राण्यांमध्ये सुद्धा ह्या डायव्हर्सिटीज आपल्याला आढळून येतात। जसं की काही प्राणी हे युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय आहेत, तर काही मल्टीसेल्युलर म्हणजेच ते अनेकपेशीय बहुपेशीय आहेत। काही व्हर्टिब्रेट्स आहेत अपृष्ठवंशीय, तर काही हे पृष्ठवंशीय म्हणजेच व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स आहेत, पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय। हे जग व्हरायटीने, म्हणजे प्राण्यांच्या असतील, वनस्पतींच्या असतील, जलचर, भूचर, उभयचर, आकाशात उडणारे, सरपटणारे, अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी भरलेलं आहे। आणि मग हे सगळं पाहिलं की आपल्या मनात एक प्रश्न तयार होतो, आणि तो व्हायला पाहिजे, हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बिंग? सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी? चला आजच्या पाठातून या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत आहेत का ते आपण बघूया। विद्यार्थ्यांनो, आता पुढे जाण्यापूर्वी काही इमेजेस ज्या स्क्रीनवर दिसत आहेत त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे। या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत। हा एक प्राणी आहे,
झाडावरती असलेले हे कीटक तुम्हाला दिसत आहेत का? सुंदर फुलपाखरू. आता एक प्रश्न आहे, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप? कॅन यू इलॉबरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू? काश्मीर आणि राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी आणि वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? काश्मीर जे प्रचंड तापमान कमी असलेला प्रदेश आणि राजस्थान जिथे प्रचंड उष्णता असलेला प्रदेश, या दोन्ही ठिकाणचे प्राणी आणि वनस्पती ह्या एकसारख्याच आहेत का? त्यामध्ये कोणता फरक आहे हे तुम्ही सांगू शकाल का? बघा, कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार flourish in snowy regions like Kashmir. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia babul are to be found. The camel, a desert animal, is not found in Kashmir. Camel, unt. What is the reason for these differences? काश्मीर सारखा हिमप्रदेश जिथे बर्फ पडतो तिथे देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष आपल्याला पाहायला मिळतील. त्याउलट राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात बाभूळ, निवडुंगांसारखे वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. उंट जो वाळवंटात आढळणारा प्राणी आहे तो काश्मीरमध्ये आढळत नाही का? काय कारण असावं या पाठीमागे? या सर्वांचं उत्तर या व्याख्येतून मिळतंय का बघूया. आता ह्या व्याख्येकडे लक्ष द्या. व्याख्या आहे ॲडॅप्टेशन्सची. ॲडॅप्टेशन, ग्रॅज्युअल चेंजेस, माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे, ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड अल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. Very good. बघा, आपण ॲडॅप्टेशन्सची व्याख्या पाहिली. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे सजीवांच्या शरीराच्या अवयवांमध्ये, सजीव ज्या परिसरात आणि ज्या वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये, त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये काळानुरूप, बघा काळानुरूप बदल घडून येत असतो आणि अशा बदलाला सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन्स. अनुकूलन, अशा बदलांना ॲडॅप्टेशन्स असं म्हणतात. अनुकूलन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं आहे. म्हणजे सजीव ज्या परिसरात राहतो तिथे राहण्यासाठी काळानुरूप त्याच्या अवयवांमध्ये जे बदल होतात आणि जे आवश्यक असतात त्याच्या जीवन जगण्यासाठी, अशा बदलांना अनुकूलन, ॲडॅप्टेशन्स असं म्हणायचं आहे. बघा, डेझर्टमध्ये असणारे ही चित्र व्यवस्थित बघा. डेझर्ट 1.1 डेझर्ट, वाळवंटी प्रदेशातली ही चित्र आपल्याला काय सांगतायत? तिथले प्राणी, तिथल्या वनस्पती, हे अशाच वनस्पती आपल्या भागात आपल्याला पाहायला मिळतात का? नाही. बघा, आपल्याकडे एक चार्ट आहे, ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. हा निरीक्षणाचा तक्ता आहे. तुमच्या परिसरातील या चार्टमध्ये ज्या वनस्पती दिल्यात त्या आणि तुमच्या परिसरात आढळणाऱ्या काही वनस्पती यांची उदाहरणं आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या कॉलम्सला आपल्याला पूर्ण करायचं आहे. प्लांट, वनस्पतीचं नाव लोटस, कमळ, कॅक्टस, निवडुंग आणि बनियन ट्री, वड. बघा, लोटसचं हॅबिटॅट म्हणजे राहण्याचं ठिकाण हे आहे पाणी, ॲक्वॅटिक. टाईप ऑफ रूट, त्याच्या मुळांचा प्रकार फायब्रस आहे, तंतुमय मुळं. पानांची विशेषता, लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेयर. ही मोठी पानं असतात, राऊंड असतात, गोलाकार,
कमळाची पानं तुम्ही पाहिली असतील, पसरट असतात आणि मेंचट थर म्हणजे वॅक्स लेअर असतो या पानांवरती, जेणेकरून पाणी या पानांवरती थांबत नाही. हॉलो अँड फ्लेक्झिबल कशी असतात? खोडाची विशेषता आहे त्याच्या हॉलो अँड फ्लेक्झिबल, लवचिकता असते आणि पोकळ असतं. आता बघा, तुम्हाला तुमच्या परिसरात इतर वनस्पती त्या कुठे राहतात, कुठे आढळतात, त्यांची मुळं कशी आहेत, पानांची विशेषता काय आहे, काही वेगळं आहे का, जसं कमळाच्या पानामध्ये वेगळापणा आहे, खोडाची विशेषता काय आहे, याचं निरीक्षण करायचं आहे. परंतु हे निरीक्षण करत असताना सध्याच्या लॉकडाऊनमुळे आपल्याला बाहेर जायचं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे.